तर पुणेकरांना सोमवारपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे। यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज असल्यामुळे पाणी कपातीचा निर्णय घेतला गेलाय। सम आणि विषम तारखेला पाणी पुरवठा केला जाईल। पालिकेकडून वॉशिंग सेंटर आणि जलतरण तलावावरती पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे। सोमवारपासून पुणेकरांना एक दिवसाआड पाणी पुरवठा, काय कारण आणि पुणेकरांना काय माहिती द्याल प्रदीप? खरं तर सोमवारपासून पुणेकरांना एक दिवसाआड पाणी मिळणार आहे। त्याचं कारण म्हणजे यंदा हवामान खात्यानं जो अंदाज व्यक्त केलेला आहे की एल निनोचा परिणाम जो आहे तो पर्जन्यमानावरती होऊ शकतो। तर दुसऱ्या बाजूला पुणे शहराला जी खडकवासला धरणसाखळी क्षेत्रामधली 4 धरणं पाणी पुरवठा करतात, त्या धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये लक्षणीय घट झालेली आहे। जर कदाचित पाऊस लांबणीवरती पडला तर मग आणखी काही दिवस पाण्यासाठी वणवण जी आहे ती महानगरपालिकेला सोसावी लागू शकते। त्यामुळे पाण्याचं नियोजन करण्यासाठी महानगरपालिकेनं सोमवारपासून एक दिवसाआड पाणी कपात जी आहे ती लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। एक दिवसाआड पाणी जे आहे ते पुणेकरांना मिळणार आहे। मात्र पाण्याचं वाटप करत असताना पुणे महानगरपालिकेनं झोन तयार केलेले आहेत आणि सम आणि विषम तारखेला वेगवेगळ्या भागांमध्ये पाणी जे आहे ते दिलं जाणार आहे। सम तारखेला डेक्कन असेल, शिवाजीनगर, औंध, बानेर, पाषाण, कात्रज, सिंहगड रोड आणि पेटांच्या भागांचा समावेश आहे। तर विषम तारखेला कोथरूड, बावधन, धायरी, वडगाव, बिबेवाडी, सहकारनगर, हडपसर आणि खराडी या भागामध्ये पाणी पुरवठा होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी कपात लागू करत असताना महानगरपालिकेनं स्विमिंग टँक असतील, त्याचबरोबर वॉशिंग सेंटरवरती बंदी घातलेली आहे। शहरामध्ये मोठी कंस्ट्रक्शन